माझं स्वर्ग याहून वेगळं नसूच शकतं। ही गाडी ज्या मार्गातनं जात असेल तिथे लोक मान खालती घालून उभे राहिले असेल, असा एक सुवर्ण काळ या गाडीने पाहिला असेल। सो ही आहे 100 वर्ष जुनी रॉयल एनफील्ड। नमस्कार मित्रांनो, तर आज रविवार आहे 28 जानेवारी आणि आज आपण जात आहोत टाउनला। सो आजचं जे मित्रांनो आपलं राईड आहे ही बाईक राईड नाही, आज आपण ट्रेननी जाणार आहोत। सो 2024 ची माझी पहिली लोकल ट्रेनची राईड आपण करू शकतो। सो आज टाउनला मित्रांनो 2 इव्हेंट आहे, एक म्हणजे आपलं काला घोडा फेस्टिवल आहे आणि जे विंटेज कार आहेत त्यांचं एक एक्झिबिशन आहे मित्रांनो। सो आजच्या ब्लॉग मध्ये आपण हे दोन्ही कंटेंट कव्हर करणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। सो मित्रांनो आता फायनली मी टाउनला पोहोचलो आहे चर्चगेटला आणि आता मी टॅक्सी घेतली आहे। सो आज टॅक्सी घ्यायचं मुख्य कारण म्हणजे आता हे जे इव्हेंट आहे हे कफ परेडला आहे, म्हणजे 45 मिनिटं स्टेशनपासून वॉकिंग आहे। सो 45 मिनिटं वॉक केल्यानंतर माझी हालत खरंच खूप डाऊन होणार आहे, कारण सध्या वर्क फ्रॉम होममुळे थोडंसं चालणं वगैरे कमी झालं आहे। सो आता टॅक्सीने आपण पटकन तिथपर्यंत जाऊया। आज इथे खूप जास्त गर्दी आहे ग्राउंडमध्ये, मुंबईमध्ये तशीच ग्राउंडची कमतरता आहे। सो मला वाटतं खूप जास्त टुर्नामेंट्स वगैरे आहेत तिथे आणि खूप जास्त लोक, इनफॅक्ट मला ट्रेनमध्येही येताना आता 1-2 क्रिकेटर दिसले, ते बॅट वगैरे घेऊन येत होते। सो खूप जास्त गर्दी आहे इथे आज कोर्ट ग्राउंडमध्ये। सो टाउनमध्ये आल्यावरती मित्रांनो बरं वाटतं जरासं आज, आणि रविवारचं तुम्ही येता त्यावेळेला इथे मोकळं असतं, म्हणजे उलटं असतं। मुंबईत आतमध्ये सबर्बनला गर्दी असते आणि इथे मोकळं असतं सगळं, शुकशुकाट आहे एकदम। सो आता पटकन आपण इव्हेंटच्या जागी जाऊया आणि येताना मग आपण काला घोडा फेस्टिवल एन्जॉय करूया। नमस्कार मित्रांनो, फायनली आता आपण आपल्या स्पॉटवरती आलो आहे आणि इथे शब्द नाही आहे माझ्याकडे सांगायला, तर आता ब्लॉग पटकन चालू करूया। माझ्यासाठी हे स्वर्ग आहे, दिस इज अ प्युअर हेवन, म्हणजे माझं स्वर्ग याहून वेगळं नसूच शकतं। खूप सही आहे, खूप भारी एक्सपिरियन्स। सो आता पटकन ब्लॉग चालू करूया। सो या फरारीस मित्रांनो जे आपले सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला आहेत त्यांच्या गाड्या आहेत त्या। काय भारी आहे ना, मस्त। आपल्यासोबत आहे आता अक्षय शेलार आणि यांची आता ही विंटेज वेस्पा प्रिया। त्यांच्याशी थोडं आता आपण बोलूया। सो दादा, कधी घेतली आपण ही गाडी?
माझ्या गाडीला घेऊन झाले 10 ते 15 वर्ष. बापरे, सही. मग त्याचं रिस्टोरेशन आपण 5 वर्ष आधी केलं. हो, तर 5 ते रिस्टोरेशनचा 6 किती खर्च वर्षापूर्वी. आला याचा आपल्याला? रिस्टोरेशन खर्च आला एक 40,000 रुपयेपर्यंत. ओके. 40-45 आणि आता याचं मेंटेनन्स किती? मेंटेनन्स आता एवढा नाही आहे, पण येतो 1500 पर्यंत येतो मॅक्स. मग याचं स्पेअर वगैरे आता काय असेल तर ते सगळे कसं अवेलेबल आहे मार्केटमध्ये हो, अवेलेबल भेटतात. आहे? मग तुम्ही आले कुठून आता? पुण्यावरून. सर तिथे म्हणजे असं तुमची कम्युनिटी आहे कुठची अशी म्हणजे आमचा की पुणे स्कूटर नावाचे ग्रुप आहे. पुणे पुणे स्कूटर. पुणे स्कूटर नावाचं. तर यूट्यूबवरती वगैरे आहे म्हणजे इंस्टावर YouTube नाही आहे शक्यतो, सध्या इंस्टाग्रामवर आता आम्ही आहे ना हो, इंस्टावरती? हो. ठीक आहे, नक्की फॉलो करेल. आणि मेन म्हणजे आता रिस्टोर केली गाडी, ते पण काका आमच्या सोबतच आहेत. तुम्हीच रिस्टोर केली का? अरे थँक्यू व्हेरी मच. म्हणजे ही एक गाडी ऑलमोस्ट सगळ्या 9 गाड्या आणल्या. म्हणजे तुम्हीच सगळं रिस्टोर करता हा, म्हणजे सगळे किती वर्ष आपण हे काम करताय? मी जवळ आपला 45 वर्ष आले काम. बापरे, म्हणजे पॅशन एकदम फुल. हो. मग आता तुम्ही चालवत नेणार आता हो, पुण्यापर्यंत? मित्रांनो, हे इंजन जुनं असलं तरी याचं फायरिंग बघा काय मस्त थंब आहे. आणि त्याचं कीहोल बघा कुठे आहे. तर सध्याच्या गाड्यांना जर असं कीहोल दिलं तर क्वचितच लोक त्या गाड्या घेतील, कारण माहिती आहे ना सगळ्यांना. ट्रायम्फ गाड्या बनवायची हे आपल्यापैकी किती लोकांना माहीत होतं? ही आहे ट्रायम्फची 4 व्हीलर. छोटीशी आहे पण इंजन डेफिनेटली पॉवरफुल असणार आहे आतमध्ये, नो डाऊट अबाउट इट. सो ही मित्रांनो व्हॅनिटी आहे. याच्या आतमध्ये जर रिफ्लेक्शनमधनं दिसत असेल तर सगळं फर्निचर आहे एका साईडला. सो यू कॅन कॅम्प ऑन दिस वन. मस्त आरामात फिरू शकता आपण, आपल्याला जेवढे दिवस पाहिजे तेवढे. पेट्रोल टाका आणि निघून जा. आणि हे मित्रांनो एका मराठी माणसाचं कलेक्शन आहे आय गेस. ही व्हॅन आणि ही बेटल संग्राम शिर्के, अजून काही मराठी महाराजांच्याकडे. सो मित्रांनो, हा मर्सिडीजचा जुना मॉडेल आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस करा की डोर हा ऑटोमॅटिक नाही आहे, ते हाताने जे आपण फिरवायचो तसंच आहे. सो म्हणजे एका वेळेला मित्रांनो अमीर लोक ही दरवाजे हाताने फिरवूनच बंद करत होते. पण एक अलग लेवलची लक्झरी आहे मित्रांनो. आतमध्ये कम्फर्टेबल वगैरे म्हणजे असं बाहेरून बघूनच कळतंय किती लॅविश आहे आतमधलं सगळं त्या काळाच्या हिशोबाने. असं
मित्रांनो, या गाडीची विंडशील्ड बघा. या विंडशील्डला पण कर्व आहे. दिस इज अन आर्ट माय फ्रेंड. अशी कर्व्ड विंडशील्ड आणि तिची टेल. इट्स अ प्युअर लव्ह माय, प्युअर लव्ह. हे असतात गाडींचे काही एक मॅडल्स. जसं आता ही गाडी जी आहे ती एका इंटरनॅशनल कार इव्हेंटला सुद्धा गेलेली आहे. त्याचं बॅज आहे ते. आणि गाडी आहे रायली 1946. दिनेश लाल हे ओनर आहेत गाडीचे. सो मित्रांनो, हे रोल्स रॉयस आहे आणि याच्या या इंजनला पुढे ही जे रोटर आहे ते फिरवल्यावरती हे इंजन स्टार्ट व्हायचं. म्हणजे किती जुनं इंजन आहे हे. या मॉडेलचं इथे काही डिटेल्स नाही आहेत, पण इट्स अ प्युअर रॉयल कार. सो हे राजे रजवाडे जे होते त्यांची कार आहे ही. भव्य, दिव्य आणि स्पेशियस.
कलेक्शन मधलं काहीतरी मराठी नाव मित्रांनो. फोर्डची गाडी आहे मित्रांनो, V8 इंजिन. सो V8 इंजिन, ज्यांना कार्सबद्दलची माहिती आहे, सो V8 इंजिन्स इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल इंजिन्स. आता तर बरेचसे इंजिन्स अपग्रेड झाले, पण एका वेळेला V8 वॉज द मोस्ट पॉवरफुल इंजिन. सो आता ही जी गाडी आपल्या समोर आहे मित्रांनो, ही एक अशी गाडी आहे की जर ही गाडी घेऊन तुम्ही अमेरिकन रोडवर जरी निघालात तरी लोक तुम्हाला वळून बघणार आहेत. सो ही कार एक अमेरिकन लेजंड मानली जाते. खूप क्रेज आहे या गाडीचा आजही अमेरिकामध्ये. 60sचा एक मॉडेल आहे आणि खूप जास्त ट्रेंडिंग आहे आजही. सो गाडीचं नाव आहे शेव्रोलेट इम्पाला. हिला मसल कार असं म्हणतात आणि खूप जास्त फेमस गाडी आजही अमेरिकामध्ये आहे ही. आणि ही जी आता मॉडेल आहे, मला वाटतं पूर्ण रिस्टोर केलेलं आहे, कारण क्रोम वगैरे खूप जास्त शाईन होत आहे या गाडीचा. मस्त. सो ही गाडी मित्रांनो म्हैसूरच्या राजाची होती, पण आता ही सायरस पूनावाला त्यांच्या फॅमिलीच्या कलेक्शनमध्ये आहे ही गाडी. आणि हे सगळ्या गाड्या सायरस पूनावाला यांच्या कलेक्शनच्याच आहेत. मगाशी आपण 2 जाताना पाहिल्या. सो मित्रांनो, या गाडीने असा एक काळ बघितला असेल की या गाडीला बघून लोक वाकत असतील. म्हणजे ही गाडी ज्या मार्गातनं जात असेल तिथे लोक मान खालती घालून उभे राहिले असेल, असा एक सुवर्ण काळ या गाडीने पाहिला असेल. आणि आजही तो काळ जिवंत आपल्याला पाहायला भेटतोय. खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्स टू पूनावाला फॅमिली फॉर कीपिंग दिस हिस्ट्री अलाइव्ह. हे तुम्ही सगळं जतन करताय, खूप खूप मोठी गोष्ट आहे. असंच करत राहा बाबांनो. सो हे आहेत ऑर्गनायझर मित्रांनो, VCCI, विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया. खूप जुनं क्लब आहे मित्रांनो आणि हे असे इव्हेंट्स करत असतात. आणि आता इथे बऱ्याचशा गाड्या आता निघायला चालू झाल्या आहेत. आता हा 3रा दिवस आहे, इव्हेंट संपत आहे. सो आता काही गाड्या आपल्या समोर आता आपण जाताना अनुभवूया आणि आपणही थोड्या वेळात इकडनं निघूया.
सो मित्रांनो, कालाघोडा हा इव्हेंट मला कव्हर करता नाही आला. तिकडे खूप जास्त गर्दी होती. आज शेवटचा दिवस असल्यामुळे चालायलाही जागा नव्हती. सो त्यामुळे नाही कव्हर करता आलं. सो आता मी माझा हा आजचा प्रवास एसी लोकलने करणार आहे. सो पहिल्यांदा मी आज एसी लोकलमध्ये बसणार आहे. कारण माझं सहजासहजी आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ट्रेनचा एवढा प्रवास सध्या होत नाही. सो म्हटलं एक वेगळा अनुभव घेऊ. पहिल्यांदा बंद होणारे दरवाजे तर लोकल ट्रेनचा अनुभव घेऊ. सो आता आजचा प्रवास आपला एसीने चर्चगेट टू मीरा रोड. फायनली मित्रांनो मीरा रोड स्टेशन आलेला आहे. आणि ही एसी लोकल मित्रांनो आपल्याला एक शिकवण आहे की काळ किती वेगाने बदलत आहे, किती वेगाने काळ हा पुढे जात आहे. तर त्यासोबत आपल्याला तितक्याच वेगाने काळाच्या ओघात जायचं आहे. आता ही समोरची पण एसी लोकल आहे, त्यामुळे हे दिवस लांब नाही ज्या दिवशी सगळे ट्रेन एसी असतील मुंबईमध्ये. सो आपल्यालाही ही गती पकडायची आहे मित्रांनो. सो खूप मेहनत आणि कष्ट आहे. मुंबईला सहजासहजी आपल्याला इतका सोप्या रीतीने नाही सर्व्हाइव्ह करता येणार. सो धन्यवाद मित्रांनो या ब्लॉगमध्ये कनेक्ट केल्याबद्दल. असेच कनेक्ट करत राहा, सबस्क्राईब करा. थँक यू वन्स अगेन.